तुम्ही जो ब्लाऊज प्रिन्सेस कट शिवता तो पण छातीच्या भागाला चपल्या जातो का? तर पहा हा व्हिडिओ कसा स्टिच करायचा आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज, कशा पद्धतीने कप येतो या ब्लाऊजला. तर बघा हा जो दुसरा पार्ट आहे तो अलीकडच्या साईडच्या पार्टवर ठेवून घेऊन ह्या पद्धतीने एक सईत शिलाई मारायची. कुठेही मागं पुढं शिलाई होऊ द्यायची नाही, आडी वगैरे पडू द्यायची नाही. फिनिशिंगमध्ये खूप सुंदर अशी एक साईडला मी शिलाई टाकून घेतली. तुम्ही बघू शकता याचा कप खूप सुंदर आलेला आहे. तर त्यावरती परत आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा ह्या पद्धतीनं ती दाब शिलाई दिल्याने काय होतं, तर दाब शिलाई दिल्याने जे धागे वगैरे निघतात ते निघत नाहीत. आतल्या साईडनं तुम्ही ओव्हरलॉक जर करत नसाल तर ह्या पद्धतीने वरच्या साईडने दाब शिलाई देऊन घ्यायच्या. बघा अशा दोन साईडने या पद्धतीनं. तर खूप सुंदर अशी फिनिशिंग येते मैत्रिणींनो. तर पहा तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीनं. आता आपल्याला आईची पट्टी लावायची आहे. तर ती बघा ह्या पद्धतीने 2 इंचाची पट्टी मी रुंदीला कट करून घेतलेली आहे. सरळ शिलाई टाकून घेत आहे. इथं आता थोडासा कपडा अंतरावर सोडून बाकीचा कपडा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा दाब शिलाई इथं टाकून घ्यायची. दाब शिलाई बघा ह्या पद्धतीनं टाकून घ्यायची. पूर्ण दाब शिलाई अशी सरळ टाकून घेतल्याच्या नंतर पुढं आपल्याला ही पट्टी परत अशा पद्धतीने जिथपर्यंत आपण शिलाई टाकली तिथपर्यंत आपल्याला ही परत फोल्ड करून घ्यायची आहे. बघा जशी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं. तर नवीन मैत्रिणींना खूप छान असा आपल्या चॅनलवरती शिकण्याचा फायदा होतोय. तर पहा ह्या पद्धतीने परत एक त्यावरती शिलाई टाकून घ्यायची. ही शिलाई टाकून झाल्याच्या नंतर त्याच्या अंतरावरच एक अर्धा इंचावर परत एक आपल्याला सरळ उभी शिलाई टाकून घ्यायची. म्हणजे आपली ही पूर्ण पट्टी सेट झालेली आहे. तर नवीन मैत्रिणीसाठी खूप छान पद्धतीने आपल्या चॅनलवर स्टिचिंग टिप्स शिकवल्या जातात. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील मैत्रिणींनो. तर पहा ही कमरेची पट्टी आहे. साधारणतः 3 इंचाची मी रुंदीला ही पट्टी घेतलेली आहे. डबल फोल्ड केलेली आहे आणि ह्या पद्धतीने शिलाई टाकून घेतलेली आहे. तर याच्यावरती सुद्धा आपल्याला पहा ह्या पद्धतीने दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. दाब शिलाई टाकल्याच्याने खूप छान अशी फिनिशिंग येते आपल्या ब्लाऊजला. तर आता ही पट्टी आतल्या साईडनं फोल्ड करायची आहे. याला 5 नंबरची शिलाई तुम्ही मारून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही 5 नंबरची शिलाई उसून याला तुरपाईसुद्धा करून घेऊ शकता, हात तुरपाई. तर या पद्धतीने परत एक शिलाई मी टाकून घेतलेली आहे. छान असा आपला हा पॅटर्न तयार झालेला आहे समोरच्या भागाचा प्रिन्सेस कटचा. तर कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. तर ह्या पद्धतीने पूर्ण आपला समोरचा पार्ट तयार झालेला आहे. तुम्हालाही शिकायचा आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला लाईव्हमध्ये मी शिकवते त्याचे नोटिफिकेशन भेटतील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. श्री स्वामी समर्थ.